हाय फ्रेंड, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोहरीची भाजी। जी आपली राई असते ना मोहरी, त्याची ही पानं आहेत, तर त्याची आपण ही भाजी बनवूया। ह्याची भाजी हिवाळ्यामध्येच मिळते आणि खूप सुंदर भाजी होते ह्याची। हे मी इथे देठ कुटून घेतले आहेत त्याचे। आता आपण ह्याला एकदम बारीक चिरून घेऊया। मी व्यवस्थित धुवून घेतली आहे, धुवून थोडा वेळ सुकवून ठेवली। आता आपण ही बारीक चिरून घेऊया आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपण थोडंसं इथे मी खोबरं घेतलेलं आहे। ह्यातलं मी थोडं खोबरं किसून घेणार आहे, ओलं खोबरं। त्याच्याबरोबरच मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही बारीक कापून घेते आहे। आणि त्याच्याबरोबर मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे, तो कांदा पण कापून घेणार, एकदम बारीक कापून घ्यायचा आहे कांदा। चला तर मग आपण हे सर्व साहित्य कट करून घेऊया। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे मोहरीची भाजी। जी आपली राई असते ना मोहरी, त्याच्या पाल्याची ही भाजी आहे। काल मी तुम्हाला ह्याच पद्धतीने एकदम लाल माटाची भाजी कशी बनवायची ती दाखवली होती। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोहरीच्या पाल्याची भाजी कशी बनवायची। प्रोसेस सेम आहे, पण टेस्ट वेगवेगळी असते। चला तर मग आपण मोहरीची भाजी तयार करूया। त्यासाठी इथे मी परत भिड्याचा तवाच घेतलेला आहे भाजीसाठी। आता आपण त्यात थोडं तेल ओतून घेऊया। तसंच आपण कांदा आणि मिरची टाकून घेऊया। दोन मिनिटासाठी हे भाजून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं नाही आहे। 2 मिनिटं खाली परतवून घ्यायचं आहे, बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये ही जी मी मोहरीची भाजी कापून घेतलेली आहे, एकदम बारीक छान अशी भाजी, बघू शकता किती हिरवीगार आहे ती। आता आपण त्यामध्ये ही टाकूया। आता थोडं ढवळून घेऊया। पालेभाज्या बनवताना मी नेहमी सांगत असते की पालेभाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे, 2 मिनिटासाठी अशी ढवळून घेत राहायची। भाजीला आपोआप पाणी सुटतं, बघू शकता भाजी किती आवळली गेली आहे आणि थोडीशी झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही अगोदर मीठ टाकलात तर कदाचित भाजी खार होऊ शकते, त्यासाठी भाजी अर्धी शिजून झाली की त्याच्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं आहे। बघा, अर्धी भाजी शिजली तरी पण भाजीला पाणी सुटतंय। आता अशीच ही झाकण न ठेवता आपण भाजी ढवळत राहूया थोडा वेळ। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जास्त फास्ट ठेवलात तर भाजी करपू शकते आणि जास्त स्लो ठेवलात तर त्या भाजीला जास्त पाणी सुटू शकतं। बघू शकता भाजीला किती पाणी सुटते ते, त्यातच ही भाजी शिजवायची आहे। 5-7 मिनिटं झाल्यावर थोडा गॅस फास्ट करायचा, नाहीतर भाजीतला पुरा खिमा होऊ शकतो तो, तर ते पाणी पूर्ण आटून जायला पाहिजे आहे। तर गॅस फास्ट करून आपण ते पाणी पूर्ण आटवून घेऊया। चला तर मग आता आपली भाजी पूर्ण मुरत आली आहे। आता आपण त्यामध्ये सुकं ओलं खोबरं टाकून घेऊया आणि भाजीचं पाणी पूर्ण मुरवून टाकूया। लक्षात ठेवा, भाजीमध्ये पालेभाजीमध्ये पाणी टाकायचं नाही आहे, त्याला पाणी आपोआपच सुटतं। बघू शकता किती पाणी सुटतंय ते, आणि हे पाणी असं मुरवत राहायचं आहे गॅस फास्ट करून। किती छान सुगंधही आलाय मोहरीच्या भाजीला, एकदम छान टेस्ट पण छान येते आणि ह्या हिवाळ्यामध्ये ह्या पालेभाज्या छानच लागतात। बघा, तुम्ही ट्राय करून बघा ह्या पालेभाज्या। जर माझी मोहरीच्या भाजीची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।